विद्यार्थी मित्र नमस्कार। आज दिनांक आहे 11 ऑगस्ट 2025। आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य बँक व्यवसाय आणि वित्तपुरवठा पेपर 3 कोड नंबर 365B या विषयामधील आपण प्रकरण 2 परक्राम्य सल्लेख कायदा 1881 याबाबत आपण अभ्यास करणार आहोत, अध्यापन करणार आहोत। तर मित्रांनो, ह्या विषयाचं नॉलेज घेत असताना याच्या अगोदर आपण हे जो काय परक्राम्य सल्लेख कायदा आहे तो आपण अभ्यासलेला आहे का? आपला पॅटर्न आहे 2019 पॅटर्न, बरोबर आहे ना? तर 19 पॅटर्न आहे। 19 पॅटर्नच्या संदर्भात FY-BCOMला बँकिंग अँड फायनान्सला ह्याचा थोडा बहुत काय होतं तुम्हाला अभ्यासक्रमामधला काही घटक होते। वचनपत्र म्हणजे काय, विनिमयपत्र म्हणजे काय, धनादेश म्हणजे काय, आणि ह्यात वचनपत्र, विनिमयपत्र आणि धनादेश, बरोबर आहे ना, यांना किती पक्ष आहेत, त्याचप्रमाणे परक्राम्य सल्लेखाची वैशिष्ट्य कोणती आहेत, ठीक आहे ना, त्याचप्रमाणे परक्राम्य सल्लेखामधील आपापसात फरक काय आहे, उदाहरणार्थ धनादेश आणि विनिमयपत्र यामध्ये काय फरक आहे। मग धनादेशामध्ये काय दिला जातो, आदेश दिला जातो, बरोबर आहे। आदेश कोण देतं? संबंधित ग्राहक बँकेला आदेश देतो, बरोबर आहे की धनादेशावर नमूद केलेली रक्कम संबंधित ग्राहकाला देण्यात यावी विशिष्ट मुदतीमध्ये। मग त्याच्यावर जे काही कंटेंट असतात, सही, तारीख वगैरे सर्व तिथं बँकेचा अधिकारी तपासत असतो। विनिमयपत्रामध्ये इट इज ॲन बिल ऑफ एक्सचेंज, बरोबर आहे ना। आता विनिमयपत्र कधी तयार केलं जातं, थोडक्यात आपण चर्चा करतो वरच्यावर, आपण नंतर बुद्धसूर्याचा अभ्यास करणार आहोत। विनिमयपत्र बघा, भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरमध्ये अनेक व्यापार व्यवहार होत असतात, रकमा खूप मोठ्या असतात। मग काही व्यवहार असे असतात की त्या व्यवहाराचे जे काय मूल्य आहे, जे काय रक्कम आहे, ते रक्कम पुढील कालावधीमध्ये द्यावी लागत असते। मग काही व्यवहार हे उधारीने झालेले असतात, म्हणजे उधारीच्या व्यवहारांसाठी काय विनिमयपत्र आणि वचनपत्र तयार केलं जातं का? यस, केलं जातं, कारण त्याच्याकडे तेवढी रक्कम नसते। मग माल विकल्यानंतर हे पैसे तुम्हाला दिले जातात। आज जर तुम्ही मार्केटमध्ये जर बघितलं मित्रांनो, तर संपूर्ण दुकान, बरोबर आहे ना, गणपती येणार, गणपतीचं म्हणजे गणपती बसणार आहेत, 15 ऑगस्ट आहे, बरोबर आहे, ऑगस्ट हा क्रांतीचा दिन आहे, बरोबर आहे ना। असं इथनं पुढं श्रावणमध्ये अनेक सण वगैरे असतात, दुकानं अगदी भरलेली असतात, दीपावळी भरलेली असतात, तो माल संपूर्ण दुकान भरलेलं असतं, कपड्याचं असून दे, ते सगळंच तेवढा त्याच्याकडे भांडवल असतं का? त्या दुकानदाराकडे नसतं ना। तो काही कालावधीसाठी काय करीत असतो, तो काहीतरी वचन देत असतो, काहीतरी विनिमय करत। तर हे सर्व व्यवहार हे या माध्यमातून झालेले असतात, पण त्याला ते पैसे द्यायचे असतात। म्हणजेच काय, थोडक्यात काय की उधारीच्या व्यवहारामध्ये विनिमयपत्र जास्त वापरलं जातं। धनादेश असून वचनपत्र असून देईल, वचन चिठ्ठी असून देईल, बरोबर आहे ना। तुम्ही एखाद्या बँकेमध्ये कर्ज मागणी अर्जीचा फॉर्म भरत असाल तर त्याच्यावर काय लिहिलेलं असतं? वचनपत्र असतं। बघा, बँकेमध्ये तुम्ही TY-BCOMची इंटर्नशिप करीत असताना तिथं बँकेचा एक अर्ज घ्या, कर्ज अर्ज, आणि ते बघा, तिथला नमुना आणि ह्या परक्राम्य सल्लेख कायद्यानुसार सांगितलेला नमुना मधील जे काय घटक आहेत, बरोबर आहे ना, ते तिथं आहेत का पाहायचं। ती झाली आपली इंटर्नशिप। तो फॉर्म घ्या, 10 जणीमध्ये एक फॉर्म घ्या, तो त्याला लावा, तो व्यवस्थित समजून घ्या, ही झाली मित्रांनो इंटर्नशिप, ठीक आहे ना। तर आज आपण परक्राम्य सल्लेखासंदर्भात चर्चा करणार आहोत। परक्राम्य सल्लेख हा कसा असतो? हस्तांतर करण्याजोगा असतो, एका व्यक्तीकडून तो दुसऱ्या व्यक्तीकडे असतो। मग परक्राम्य सल्लेखालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, बरोबर आहे ना। जर आपण STचं तिकीट बघितलं किंवा PMTचं तिकीट असतं, त्याच्यावर सर बारकाने बघितलं तर त्यावर काय लिहिलेलं असतं? नॉट निगोशिएबल लिहिलेलं असतं,
हस्तांतरणीय असतात. हस्तांतरणीय असतात म्हणजे काय, त्यातलं मूल्य एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे काय असतं, ट्रान्सफरेबल असतं. म्हणजे तुम्ही वर्गामध्ये आहात, किती 26 जण विद्यार्थी आहेत वर्गामध्ये, विद्यार्थ्यांनी. तर मी प्रत्येकाला काय केलं की 100 रुपयाचा काय दिला, धनादेश दिला. मी बँकेला असा आदेश दिला की हे धनादेश देऊन येणाऱ्या व्यक्तीला 100 रुपये द्या. असे 25 धनादेश दिले, तुम्ही बँकेमध्ये गेला म्हणजेच त्याचं 100 रुपये ते कोण देणार, बँक देणार. बरोबर आहे ना. आदेश कोणी दिला, मी दिला. कोणाला दिला, बँकेला दिला. धनादेश कोण घेऊन जाणार, तुम्ही घेऊन जाणार. म्हणजे ह्याच्यामध्ये पार्टी किती आहेत, ड्रॉवर अँड पे. बरोबर आहे ना. हे 3 पक्ष आहेत. लक्षात घ्या, आपल्याला इंटर्नशिपच्या माध्यमातून ही प्रोसेस कशी चालते ते लक्षात घ्या. परक्रम्य सल्ले कायदा 1881चा आहे. आज साल कुठला आहे, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, याचं कुठं तरी काय करा, सूत्र पद्धतीने मांडणी करा. परक्रम्य सल्ले कायदा 1881. मुळातच मित्रांनो व्यापारामधून व्यापारामधल्या असणाऱ्या चालीरीतीनुसार हा कायदा आलेला आहे. बरोबर आहे. हुंड्या, धनादेश, वचनपत्र ही फक्त त्या ठिकाणी तोंडी दिली जात होती. परंतु जसजसं काय लेखनशास्त्रामध्ये प्रगती झाली, प्रिंटिंग सिस्टीम आली पुढं, तसं त्याच्यामध्ये सुद्धा बदल होत गेले. एक विशिष्ट एकसारखा नमुना तयार करण्यात आला. म्हणजे परक्रम्य सल्लेखाखाली काय करण्यात आला, एक विशिष्ट नमुना त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि त्या नमुन्यामधून बँकांचे काय होऊ लागले, त्या ठिकाणी व्यवहार होऊ लागले. मग अशा प्रकारे मित्रांनो ह्या परक्रम्य सल्लेखांना काय मिळालं, विधिग्राह्य स्वरूप. बरोबर आहे. म्हणजे हे जे काय विधिग्राह्य काय आहेत, विधिग्राह्य काय तर चलनक्षम दस्तऐवज आहेत. हे कायद्याने काय झालेले आहेत, अस्तित्वात आलेले आहेत. आलं का लक्षात. मग मुळातच मित्रांनो या ठिकाणी त्याचे जे प्रकार पडतात ते काय, एक काय विधिग्राह्य आणि म्हणजे वैधानिक आणि कायद्याने मान्य आणि कायद्याने मान्य नसलेले असे. बरोबर. म्हणजे पारंपरिक आणि कायद्याने मान्य असलेले असे काय पडतात त्या ठिकाणी, प्रकार त्या ठिकाणी पडतात. आलं का लक्षात. आता इथं महत्त्वाचा विषय काय आहे हो, की बँकांमार्फत, बरोबर आहे ना, बँकांमार्फत हे सर्व काय काय पतपत्रे आहेत, हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहेत, ह्याची काय केली जाते, त्या ठिकाणी काय होते, वापरात आणले जातात, अंमलबजावणी केली जात असते. म्हणजे साध्या सोप्या अर्थांमध्ये काय की या जो काय पतपैसा आहे त्या पतपैशाचं काय आहे का साधन म्हणून याच्याकडे हे पाहिलं जातं. मग हस्तांतरण कसं होतं, हस्तांतरानं काय करावं लागतं, पृष्ठांकन आवश्यक असतं. पृष्ठांकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, इंडोजरमेंट असं म्हणतो. म्हणजे मी धनादेश लिहिला, धनादेश दिला तुम्हाला, त्या धनादेशाच्या पाठीमागं काय लिहिलं, सही करून दिलं. बरोबर आहे ना. मग धनादेशाचं पृष्ठांकन झालेलं आहे का, कळणार कसं हो. पृष्ठांकनाचे 2 प्रकार, धनादेशाचे प्रकार तुम्ही शिकलेला आहे, विशिष्ट आणि सामान्य काय पृष्ठांकन. बरोबर आहे. धनादेशाच्या काय डाव्या बाजूला दर्शनी भागावर 2 तिरप्या रेषा मांडल्या जातात आणि त्याच्यावर अकाउंट पे दिले जातं, हे झालं पृष्ठांकन. पण पहा, आता मी मागाशी म्हटलं की तुम्हाला मी धनादेश देणार आणि तुम्ही धनादेश बँकेमध्ये घेऊन जाणार आणि त्या धनादेशाचं पृष्ठांकन होणार ना. पण मी त्याच्या अगोदर काय करणार, मागं सही करून देणार. त्यानंतर तुम्ही तिथं काय करणार, तिथं काउंटरवर सही करणार, धनादेशाच्या पाठीमागं तुमचं नाव आणि सही घेणार. आलं लक्षात. मुळातच मित्रांनो आपण कायद्याची भाषा या ठिकाणी शिकतोय, परंतु प्रत्येक बँकेमध्ये पृष्ठांकन हे केलं जाणं महत्त्वाचं आहे. का तर ते पुढच्या वेळेला मी त्या ठिकाणी ते सांगेन. आता पृष्ठांकनाने म्हणजेच काय, सही करून चलनक्षम दस्तावेजची देवाणघेवाण केली जाते, त्याचा वापर नोटांसारखा केला जातो. मोठ्या प्रमाणावर व्यवहार या दस्तावेजाच्या माध्यमातून होत असल्यामुळे कायदे त्याचे नियंत्रण केले जाते.
आपण या ठिकाणी परक्राम्य सल्लेख आहे त्या परक्राम्य सल्लेखाची व्याख्याने अर्थ पाहणार आहोत. परक्राम्य सल्लेख कायदा 1881 मध्ये परक्राम्य सल्लेखाची व्याख्या दिलेली नाही, पण कायद्याच्या कलम 13 मध्ये परक्राम्य सल्लेख म्हणजे असे वचनपत्र की ज्याचे पैसे त्याच्या धारकास किंवा आदेशानुसार द्यावायचे असतात. आलं का लक्षात? परक्राम्य सल्लेख म्हणजे असे वचनपत्र की त्याचे पैसे त्याच्या धारकास किंवा त्याच्या आदेशानुसार द्यायचे असतात. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी परक्राम्य सल्लेखाच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी थॉमस यांनी केलेली व्याख्या अशी आहे की कायद्याने मान्य अशा कायद्याने मान्य अशा व्यापारी प्रथेने किंवा कायद्याने वितरणाच्या साहाय्याने पृष्ठांकनाने किंवा वितरणाने जबाबदार असणाऱ्या पक्षाला सूचना न देता अशा रीतीने सल्लांकन हस्तांतरीय असतो की. मग याच्यामध्ये ही व्याख्याचे काय दिले त्यांनी एक थोडक्यात समजून घेण्यायोग्यासाठी त्यांनी हे आणि ब असे काय दिलेले त्यांनी क्रम दिले आहेत. सल्लेखाचा धारक त्याच्या स्वतःच्या नावाने सल्लेखाबाबत दावा लावू शकतो. बरोबर आहे. सल्लेखातील मालमत्ता अशा व्यक्तीकडे हस्तांतरित होते की जी खरीखुरी व्यक्ती आहे किंवा अशा व्यक्तीला मालमत्तेचा निर्दोष हक्क मिळतो त्या व्यक्तीचं मालमत्ता विनामूल्य असते. तर अशा प्रकारे ह्या व्याख्या आहेत, तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. तर मित्रांनो, परक्राम्य सल्लेख आहेत. ह्या परक्राम्य सल्लेखाच्या संदर्भात न्यायाधीश के.सी. विलिस यांनी देखील एक व्याख्या केलेली आहे. सोपी व्याख्या आहे पहा. म्हणजे सर्वसाधारणपणे परक्राम्य सल्लेख आहे एक पतसाधन आहे. बँकाकडून त्याचा काय केलं जातं, व्यापार व्यवहारामध्ये ते काय केले निर्गमित केले जातं, त्याला त्या ठिकाणी मान्यता असते. परक्राम्य सल्लेख म्हणजे असे साधन की ज्याच्यातील मालमत्ता खरीखुरी म्हणून कोणीही संपादित करतो आणि अशी मालमत्ता ज्या व्यक्तीकडून मूल्य देऊन घेतली जाते त्या व्यक्तीलाच मालमत्तेचा हक्क निर्दोष असतो. तर थोडक्यात काय, परक्राम्य सल्लेख हा एकच चलनक्षम दस्तऐवज आहे. काय आहे? चलनक्षम. म्हणजे तो चलनक्षम म्हणजे चलन म्हणजे काय, चलनक्षम म्हणजे हे काय करतं की हे पैशाचं मूल्य धारण करतं. बरोबर आहे ना. जेवढे अमाऊंट देऊ आपण तेवढं त्या ठिकाणी ते पैशाचं मूल्य त्या ठिकाणी धारण होत असतं. आता आपण परक्राम्य सल्लेखाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे की हे जे वचनपत्र, विनिमयपत्र आणि धनादेश हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हे काय असतात, सहज हस्तांतरणे असतात. बरोबर आहे ना. इझी ट्रान्सफरबिलिटी. म्हणजे परक्राम्य सल्लेखाचे जे हस्तांतरण होतं ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होते. अर्थातच मित्रांनो त्या ठिकाणी वेळ काळसुद्धा महत्त्वाचा आहे. मग ह्याचं या ठिकाणी जे काय आहे हस्तांतरण होत असताना आपण मागाशी म्हटलं की पृष्ठांकन झालं पाहिजे. मग पृष्ठांकन कसं होणार, बटवाडा झाला पाहिजे. बरोबर आहे ना. बटवाड्यालाच काय म्हटलं जातं, वितरण झालं पाहिजे. म्हणजेच कायद्याने अशा प्रकारचे काय सल्लेख म्हणजे त्या व्यवहाराची पूर्तता त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर कोणताही औपचारिक पूर्ण करावे लागत नाही. आता धनादेशाचं धनादेश आहे. धनादेशाला किती पक्ष असतात, पटपट सांगा. धनादेशाला किती पक्ष असतात, ड्रॉइंग पे. बरोबर आहे ना. आता हे पक्ष एका विशिष्ट कराराने काय आलेले असतात, एकत्र आलेले असतात. बरोबर आहे ना. मी आहे, तुम्ही आहात आणि बँक आहे. मी तुम्हाला धनादेश दिला, तुम्ही बँकेमध्ये तो घेऊन गेला. बरोबर आहे ना. तिथं तुम्हाला बँकेचे पैसे मिळाले. हा व्यवहार पूर्ण झाला का, झाला पूर्ण. म्हणजेच काय, एक आपल्यामध्ये काय झालता त्या ठिकाणी करार झालता. जोपर्यंत संबंधिताला त्या ठिकाणी त्या धनादेशाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत त्यामधील एकही पक्ष त्या ठिकाणी मुक्त होऊ शकत नाही. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे, चांगला हक्क. कोणतं वैशिष्ट्य आहे, चांगला हक्क. दिसतंय का फळ्यावर? ठीक आहे. आता पहा,
निरपवाद असा चांगला हक्क प्राप्त होतो. म्हणजे ह्याचं सल्लेखांकन होत असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होत नाही. जर तो योग्य कालावधीमध्ये योग्य वेळेत जर होत नसेल तर ते ठीक आहे, बरोबर आहे ना. मग पहा, आता एक उदाहरण दिलेलं आहे. व्यक्तीने य कडून एक विनिमय पत्र त्याची योग्य किंमत देऊन घेतले असेल, मात्र हे विनिमय पत्र याने चोरलेले असेल, पण शन ते धारण केलेले असल्यामुळे शकडे सल्लेखाचा हक्क राहतो. त्याचे हितसंबंध कायद्याने त्या ठिकाणी सुरक्षित राहतात. खरा मालक समोर आल्यास उपलब्ध पुराव्याच्या आधारे यावर कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते. योग्य मूल्य देऊन घेतलेले पराक्रमी सल्लेख धारकाच्या काय हक्काचे कायदेशीर त्या ठिकाणी काय करते, संरक्षण करतात. तर गुड टायटल म्हणून आपण या ठिकाणी हे वैशिष्ट्य पाहिलेलं आहे. आता तिसरा जो आहे दावा लावण्याचा हक्क, राईट टू शुअर. आता दावा लावण्याचा हक्क म्हणजेच काय हो? पहा, दावा फाळ्यावर येते. दावा लावण्याचा, फाळ्यावर लिहितोय थोड्याशा कर्सिव्ह रायटिंगमध्ये. पंडित आहे, तुम्ही सांगा दावा म्हणजे काय? दावा लावण्याचा हक्क. दावा, बरोबर आहे ना. आता तुम्हाला मी धनादेशाचे पैसे दिलेत का? आता वचनपत्रामध्ये काय दिलं जातं? कोंडाळकर तुम्ही सांगा, तृप्ती तुम्ही सांगा, वचनपत्रामध्ये काय दिलं जातं? वचनपत्रामध्ये काय दिलं जातं? वचन दिलं जातं ना. ठीक आहे, आवाज ऐकत नाही, मोठ्याने बोला. वचन दिलं जातं. कशा संदर्भात? आता हे वचन कधीचं असतं? लगेच असतं का? मी म्हटलं की बाबा आता आपला व्यवहार झाला आहे, मला लगेच पैसे दे. मी देऊ शकत नाही, म्हणून तर मी तुम्हाला वचन देते ना. म्हणजे आजच्या तारखेला 11 ऑगस्ट 2025ला मी तुमच्याकडून वस्तू खरेदी घेतली. माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत, पण तुम्हाला भविष्यामध्ये म्हणजे किती, पुढच्या 11 सप्टेंबर 2025ला मी तुम्हाला या झालेल्या आजच्या व्यवहाराचे पैसे देईन, मी असे धारकाला वचन देतो. बरोबर आहे ना. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जर मी नाही दिले पैसे पुढच्या महिन्याला, तर तुम्हाला काय त्या ठिकाणी काय कायदेशीर काय मिळतो? दावा लावण्याचा काय मिळतो? अधिकार मिळतो. म्हणजेच काय की तुमच्या व्यवहाराला त्या ठिकाणी कायदेशीर काय संरक्षण या परक्राम्य सल्लेख कायद्यानुसार त्या ठिकाणी मिळतं. आदेशानुसार पैसे देणे, आता पहा की आदेशानुसार पैसे देणे, आदेश काढलेला आहे. आता आदेश काढलेला आहे, बरोबर आहे ना. एक व्यापारी आहे, तो व्यापारी एकाच व्यक्तीला माल विकतो का हो? नाही, असंख्य ग्राहकांना तो माल विकत असतो, बरोबर आहे ना. किंवा बरोबर आहे ना, एखादा कर्मचारी आहे, एखादी कंपनी आहे, बरोबर, एखादा ओनर आहे, तो काय करतो? कामगारांना महिन्याला त्या ठिकाणी पगार देत असतो. आणि मग त्यांचे पगार तो कुठल्या बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा करणार, बरोबर आहे ना. मग तो पगार कसा देणार? 20 कामगार आहेत, 20 कामगारांची तो काय करणार? यादी तयार करणार, अकाउंट नंबर टाकणार आहे, त्याच्यासमोर काय करणार? त्याचा पगार लिहिणार, बरोबर आहे ना. मग यादीमध्ये जो काय पहिला नंबर असेल त्या व्यक्तीला दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या असा क्रम लाव, त्यानुसार काय देणार? तसा तो काय देणार असतो की तो आदेश दिलेला असतो, बरोबर आहे ना. त्या आदेशानुसार त्या ठिकाणी त्याचे पैसे दिलेले जातात. म्हणजे जो परक्राम्य सल्लेख आदेशानुसार पैसे द्यावे असा स्पष्टपणे व्यक्त करतो. त्या सल्लेखाचे पैसे आदेशानुसार विशिष्ट व्यक्तीस द्यावे लागतात.
म्हणजेच काय की मगाशी आपण म्हटलं की पृष्ठांकनाचे प्रकार, बरोबर आहे ना. काय साधा धनादेश, साध्या पद्धतीचं पृष्ठांकन, बरोबर आहे ना. अजून कुठलं विशेष पृष्ठांकन. हां, मग ह्याच्यामध्ये काय दिलं जातो की बाबा साध्या धनादेशामध्ये काय कसा आदेश असतो. हां, कसा आदेश असतो कोणीतरी बोला की. साध्या धनादेशाचे पैसे संबंधित ज्याच्या नावे आदेश काढलेला असतो त्या आदेशित व्यक्तीला रोख खात्यावर दिले जातात, बरोबर आहे ना. जर धनादेशाच्या कायदर्शनी भागावर डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये 2 तिरप्या रेषा मारल्या आणि त्याच्यावर अकाउंट पे लिहिली तर त्याचे पैसे त्या खात्यामध्ये जमा केले जातात. मग हे आदेशावर असतं, समजलं का. आता हे शिकवत असताना तुम्ही थोडंसं काय करा की मनामध्ये ठेवा की आपल्याला इंटर्नशिपसाठी बँकेमध्ये जायचे तेव्हा हे प्रश्न आपल्यासमोर आले पाहिजेत, बरोबर आहे ना. की सल्लेखाची काय वैशिष्ट्ये पाहतो, त्या पहिलं वैशिष्ट्य, दुसरं वैशिष्ट्य, तिसरं वैशिष्ट्य, याला अनुसरून बँकामध्ये कशा प्रकारे व्यवहार होत असतात. मोबदला परक्राम्य सल्लेखात मोबदला गृहीत धरला जातो, ठीक आहे.